तर मित्रांनो नमस्कार. विण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. इकडे मात्र आता रंगपंचमीच्या दिवशी घरातले सगळेजण खूप आनंदात असतात. त्यांना सगळ्यांना मिळून रंगपंचमी खेळायची असती. तितक्याच वेळामध्ये त्या रोहिणीला मात्र त्या अंशुमननं मारलं असतं, कारण की त्यांचं सगळ्यांचं बोलणं त्या रोहिणीनं ऐकलं असतं. म्हणून तिला त्यांच्या घरातून जॉबवरून पण काढून टाकलं. स्वानंदीने मात्र त्या अंशुमनला चांगली शिक्षा दिली. त्यानंतर समरने देखील त्याला मस्त जबरदस्त अशी शिक्षा दिली. त्यानंतर आता अंशुमन, मल्लिका आणि अर्पिताला तर खूपच राग आलेला असतो. ही स्वानंदी जेव्हापासून घरात आली ना तेव्हापासून आपल्यासोबत एकही गोष्ट चांगली घडत नाही. त्यांचा सगळ्यांचा स्वानंदीवर खूप राग असतो. त्यानंतर आजी आणि समर स्वानंदी बसलेले असतात. तर आजी स्वानंदीला कलर लावून म्हणू लागते की खरंच तुला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा बरं का स्वानंदी. त्यानंतर स्वानंदी ही म्हणू लागते आजी तुम्हाला पण. आणि या दोघींचं असं प्रेम बघून समरला देखील खूप हसायला येतं. तो पण खूप आनंदी असतो. त्यानंतर रंगपंचमी खेळायला सगळेजण जमलेले असतात. खूप छान अशी रंगपंचमी सेलिब्रेट करत असतात. पण तितक्याच वेळात स्वानंदीच्या फोनवर त्या रोहिणीचा फोन येत असतो. तितक्याच वेळामध्ये कुणीतरी स्वानंदीला सांगत असतं की स्वानंदी मॅडम तुमच्या फोनवर फोन येतोय. तितक्या वेळामध्ये स्वानंदी तो फोन रिसीव करते. तर तिकून मात्र रोहिणी म्हणत असते की स्वानंदी मॅडम मीच बोलते आणि मला तुम्हाला ना खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. तुम्ही लवकरात लवकर मी जिथे आहे ना तिथला मी तुम्हाला पत्ता पाठवते. तुम्ही मला तिथे भेटायला या. तर स्वानंदीला काही आवाज येत नसतो. स्वानंदी म्हणू लागते रोहिणी काय झालंय, ठीक आहे ना सगळं, काही प्रॉब्लेम तर नाहीच झाला ना. आता हे सगळं बोलणं अर्पिता ऐकत असते. अर्पिताला वाटत असतं की आम्ही ह्या रोहिणीला खूप ब्लॅकमेल केलं. आता ही स्वानंदीला सगळं काही सांगणार तर नाही ना, मग तर काही खरं नाही आमच्यावलं. अर्पिता खूप घाबरून जाते. स्वानंदीला मात्र रोहिणीने जो पत्ता पाठवला असता त्या लोकेशनवर स्वानंदी त्या रोहिणीला भेटायला जात असते. त्यानंतर रोहिणी मात्र त्या अंशुमनचं सगळं काही जे काही लपवलेलं सत्य असतं ते सगळं काही स्वानंदीला सांगणार असते. आणि मग त्यानंतर रोहिणी स्वानंदीला सांगू लागते की स्वानंदी मॅडम तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी जे काही झालं होतं ना त्यामध्ये आनंद सरांची काहीही चुकी नाही. हे सगळं ना घडवून आणलं होतं. स्वानंदी विचारू लागते की खरं तर रोहिणी मलाही वाटलंच होतं की हे सगळं घडून आणलं होतं, कारण की राजवाड्यांची आणि आनंददादाची मैत्रीण खूप लहानपणीपासून आहे. कारण की आनंददादा राजवाड्यांचा विश्वास कधीच तोडणार नाही आणि निकिता पण तशीच आहे. म्हणून मला तर त्यांच्यावर खात्री होतीच. पण हे सत्य मला सगळ्यांच्या समोर आणायचंच होतं. पण आता मला तुझी चांगलीच मदत झाली रोहिणी. आणि मग रोहिणी स्वानंदीला सांगू लागते की त्या दिवशी मी त्यांच्या रूममध्ये चहा घेऊन जात होते ना, त्या दिवशी जे काही हे बोलत होते ना ते सगळं काही मी ऐकलं आहे. तर स्वानंदी म्हणू लागते की रोहिणी तू एक्झॅक्ट काय ऐकले मला ते सगळं सांग. आणि मग त्यानंतर रोहिणी सगळं काही स्वानंदीला सांगून टाकते. तर मित्रांनो बघूया अजून येणाऱ्या भागात काय बघायला मिळतं. तोपर्यंत त्या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.